परधाडी येथील शेतकरी रवींद्र निकम यांचे पेट्रोल पंपावर पडलेले 2500 रुपये कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे परत केल्याची घटना नायडोंगरी येथे घडली असून या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। परधाडी येथील शेतकरी रवींद्र निकम हे शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास नायडोंगरी येथे आपल्या शेतीसाठी कापडी पाईप खरेदी करण्यासाठी आले होते। काम आटपून परत गावी जात असताना त्यांनी नायडोंगरी येथील विकर्ण पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी थांबले। यावेळी त्यांना मोबाईल फोन आला। फोन उचलण्यासाठी खिशातून मोबाईल काढताना त्यांच्या खिशातील 2500 रुपये नकळत खाली पडले। त्यावेळी पेट्रोल पंपावर फारशी वर्दळ नसल्यामुळे काही वेळाने ते पैसे पंपावर काम करणारे कर्मचारी प्रणव नागरे यांना सापडले। पैसे सापडताच त्यांनी तात्काळ प्रामाणिकपणा दाखवत ही माहिती पंपचालक विलासभाऊ आहेर यांना दिली। दरम्यान रवींद्र निकम हे आपल्या गावी परतल्यानंतर दुपारी शेतातील कामगारांना मजुरी देण्यासाठी पैसे काढताना त्यांच्या लक्षात आले की खिशातील 2500 रुपये पडले आहेत। त्यानंतर त्यांनी पैसे कुठे पडले असावे त्याचा शोध घेतला आणि ते पुन्हा दुपारी 4 वाजता पेट्रोल पंपावर आले। पेट्रोल पंपावर आल्यावर पंपचालक विलासभाऊ आहेर यांनी कर्मचारी प्रणव नागरे यांना सापडलेले 2500 रुपये रवींद्र निकम यांना प्रामाणिकपणे परत दिले। या घटनेमुळे प्रणव नागरे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून उपस्थितांनी त्यांची शाबासकी देत अभिनंदन केले। समाजात अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे या घटनेतून दिसून आले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हेमराज वाघ, नायडोंगरी। रवींद्र निकम सर आमच्याकडे पेट्रोल भरण्यासाठी आले होते। त्यांचे 2500 रुपये आमच्या पंपाच्या साईडला पडले होते। आमच्या पॉईंटमध्ये उचलून आमच्या मॅनेजरच्या ताब्यात सुपूर्द केले। आम्ही त्यांची चौकशी केली असता आम्हाला असं लक्षात आलं की यांचे पैसे पडले व ते पैसे आम्ही मॅनेजरला सुपूर्द करून त्यांच्या सुपूर्द केलेले आहे। धन्यवाद भाऊ। धन्यवाद। भरण्यासाठी आलो होतो विकर्ण पेट्रोल पंपावर। कायम मी येतो इथंच म्हणून इथंच पेट्रोल भरायला आलो आणि जोडीदार आल्यामुळं मी पेट्रोल असताना गाडीमध्ये मग काही भरलं नाही आणि मोबाईलवर कॉल आल्यामुळे ते पैसे खिशातून पडले मलाही कळलं नाही आणि ते पैसे मिळाले मला। धन्यवाद।